सध्या साऱ्या जगाचं लक्ष एका 13 वर्षीय मुलीनं वेधून घेतलंय, कारण तिच्याकडे लवकरच एका देशाची सगळी सूत्र सोपवली जाणार आहेत. पुढच्या काळातील नवीन हुकुमशाह म्हणून तिचं प्रशिक्षणच सुरू आहे. जगात कुणालाही न जुमानणाऱ्या तिच्या वडिलांच्या छत्रछायेखालीच तिची शासक म्हणून जडणघडण सुरू आहे. कोण आहे ही मुलगी, जिला तिच्या देशात सध्या डिअर डॉटर म्हटलं जातंय, आणि ती कोणत्या देशावर राज्य करणार, पाहूया एक रिपोर्ट. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे कायम त्यांच्या सनकी निर्णयांमुळे जगाला बुचकळ्यात टाकत असतात. आता तर त्यांनी एक नवा निर्णय घेतल्याचं समजतंय. त्यांनी आपली 13 वर्षांची मुलगी किम जू ऐ हिला आपला वारसदार निवडलंय. अर्थातच त्यांनी याची अधिकृत घोषणा जगासमोर केलेली नसली तरी दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनं गुरुवारी त्यांच्या खासदारांना दिलेल्या माहितीतून हा दावा केलाय. या दाव्याला सबळ पुरावा आहे तो म्हणजे किम जू ऐची वाढती सार्वजनिक उपस्थिती. उत्तर कोरियामध्ये एखाद्या उत्तराधिकाऱ्याच्या प्रशिक्षणाचा तो भागच मानला जातो, आणि 2022 पासून तर किम जू ऐ ही तिच्या वडिलांचं सातत्यानं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसतीये. गेल्या काही महिन्यांमध्ये तिच्या हजेरीची वारंवारताही वाढली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये तर बीजिंग दौऱ्यादरम्यानही ती किम जोंग उन यांच्यासोबत दिसली होती. हा तिचा पहिला परदेश दौरा होता. त्यावेळी तिचं स्वागत किम जोंग उन यांच्याप्रमाणेच झालं होतं, अशीही माहिती मिळतेय. किम जू ऐच्या चीन भेटीमुळे किम आपल्या मुलीला भविष्यातील वारसदार म्हणून तयार करतायत का, असा प्रश्न तेव्हाच निर्माण झाला होता. बीजिंग रेल्वे स्टेशनवर ती तिच्या वडिलांसह उभी होती. याचाच अर्थ तिला परदेशातही उत्तर कोरियाचा क्रमांक 2चा नेता मानलं जातंय. याच भेटीतून किम जोंग उन यांनी जू ऐ ही त्यांची वारसदार ठरेल असा संदेशच जगाला दिल्याचं मानलं जाऊ लागलं. कोरिया मध्ये पितृसत्ताक पद्धती आहे, आणि मग त्याच अनुषंगानं जर एखाद्या महिलेला किंवा मुलीला जर उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं तर तिथले जनरल, त्याचबरोबर राज्य व्यवस्था यांना हे ऍक्सेप्ट करण्यासाठी काही काळ लागू शकतो. म्हणूनच पुढचे 5 ते 10 वर्ष, 15 वर्ष जोपर्यंत किम जोंग उन असतील तोपर्यंत त्यांचा उत्तराधिकारी निर्माण झाल्यानंतर ऑटोमॅटिकली विश्वासू अशा प्रकारच्या लष्करी अधिकाऱ्यांची फळी तयार करता येईल, आणि ती किम जोंग उन या मुलीच्या सोबत त्या ठिकाणी राहील, असाही एक प्रकारचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. तर एका बीच रिसॉर्ट उद्घाटनावेळीही किम जू ऐ तिच्या वडिलांसह सहभागी झाली होती. तसंच दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनं केलेल्या आणखी एका दाव्यानुसार जू ऐ या महिन्यात होणाऱ्या पक्ष परिषदेतही सहभागी होऊ शकते. हा उत्तर कोरियाचा सर्वात मोठा राजकीय कार्यक्रम असतो. दर 5 वर्षांनी एकदा हा कार्यक्रम पार पडतो. याच पक्ष परिषदेत पुढील 5 वर्षांसाठी उत्तर कोरियाची अनेक धोरणं ठरवली जातात. परराष्ट्र धोरण, युद्धाची तयारी आणि अणु कार्यक्रमावर सविस्तर माहिती दिली जाते. 2022 मध्ये किम जोंग उन यांची मुलगी पहिल्यांदा जगासमोर आली होती. तिच्या वडिलांसोबत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण पाहण्यासाठी ती उपस्थित होती. भविष्यामध्ये किम जोंग उन हे नॉर्थ कोरियाचं भविष्य त्यांच्या ICBM म्हणजेच इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी उत्तराधिकारी म्हणून त्या ठिकाणी पाहतायत. आणि म्हणूनच मागच्या काही काळामध्ये ICBM या न्यूक्लिअर वेपन्सच्या चाचणीच्या वेळेस सुद्धा वेळोवेळी किम जोंग उन यांच्यासोबत त्यांची कन्या आपल्याला सोबत असताना त्या ठिकाणी दिसलेली आहे. 2023 मध्येही अनेक लष्करी कार्यक्रमांमध्ये ती दिसली होती. किम जू ही घरीच अभ्यास करते. तिला घोडेस्वारी, पोहणं आणि स्कीइंगची आवड आहे असं सांगितलं जातं. किम जोंग उन खरं तर त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रचंड गोपनीयता बाळगतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्या 2012 मध्ये पहिल्यांदा एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या होत्या. दक्षिण कोरियाच्या मीडियानुसार दोघांचं लग्न 2009 मध्ये झालं होतं. किम जू ऐ ही तिच्या आईसारखीच दिसू लागली आहे. उत्तर कोरियामध्ये परदेशी माध्यमांवर पूर्णपणे बंदी असल्यामुळे तिथल्या बातम्या बाहेरील जगापर्यंत अत्यंत कमी प्रमाणात पोहोचतात. मात्र तरीही जी काही माहिती बाहेर आली आहे त्यानुसार किम जोंग यांना 3 मुलं आहेत. त्यापैकी किम जू ऐ ही सर्वाधिक चर्चेत असते. त्यांच्या इतर मुलांबद्दल मात्र फारशी माहिती उपलब्ध नाही. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आजवर त्यांच्या कुटुंबाची माहिती लपवून ठेवली आहे. दरम्यान जर किम जू ऐ ही उत्तर कोरियाची शासक झाली तर त्यांच्या कुटुंबातून ती देशाची 4थी नेता ठरेल. 1948 मध्ये किम इल सुंग हे उत्तर कोरियाचे पहिले सर्वोच्च नेते झाले. त्यांनीच उत्तर कोरियातील त्यांच्या कुटुंबाच्या सत्तेची स्थापना केली. 1994 ते 2011 या दरम्यान त्यांचे पुत्र किम जोंग इल यांनी सत्ता सांभाळली. त्यांच्या पत्नीचं नाव को योंग हुई. तर 2012 पासून किम जोंग उन हे हुकुमशाह झाले. त्यांची बहीण किम यो जोंग या प्रमुख राजकीय सल्लागार आणि डिफॅक्टो सेकंड इन कमांड मानल्या जातात. तर त्यांच्या भावाचं नाव आहे किम जोंग चोल.
सध्या ज्या पद्धतीनं किम जू ऐ ही आपल्या वडिलांसह फिरतीये त्यानुसार तीच उत्तर कोरियाची पुढची शासक ठरेल असं मानलं जात आहे. अर्थात ती सध्या 13 वर्षांचीच आहे आणि उत्तर कोरियात 18व्या वर्षानंतरच महत्त्वाचं शासकीय पद किंवा लष्करी पद दिलं जातं. त्याचंही प्रशिक्षण तेव्हाच सुरू होतं. सध्या तरी किम जू ऐ ही केवळ सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अधिक दिसतेय, तसंच पक्षाच्या ठराविक कार्यक्रमांना हजेरी लावतेय. त्याद्वारे तिला राजनैतिक, राजकीय, आर्थिक धोरणांबाबत माहिती दिली जाते. त्यामुळे ती जर उत्तर कोरियाची किम घराण्याची उत्तराधिकारी ठरली तर ती वडिलांप्रमाणे हुकुमशाह होणार की काही नवे बदल घडवणार हे अर्थातच येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.